नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पुरवठा विश्लेषणातील शेवटची संकल्पना म्हणजेच प्राप्तीची संकल्पना अभ्यासणार आहोत. तर यापूर्वीच्या तासिकेमध्ये आपण खर्च संकल्पना हा घटक अभ्यासलेला आहे. त्यामध्ये एकूण खर्च, सरासरी खर्च आणि सीमांत खर्च हे 3 घटकांचा अभ्यास केलेला आहे. तर आज आपण प्राप्तीची जी काही संकल्पना आहे त्या संकल्पनेचा अभ्यास आज आपण करणार आहोत. तर सर्वसाधारणपणे प्राप्ती म्हणजे आपण असं पकडतो की कुठल्याही गोष्टीची कुठलीही गोष्ट जर आपल्याला मिळाली तर आपल्याला असं सांगता येईल की ती गोष्ट आपल्याला मिळाली, प्राप्त झाली. तशाच प्रकारे अर्थशास्त्रामध्ये सुद्धा उद्योग संस्थेला काही गोष्टींच्या विक्री केल्यानंतर त्याला धनाची प्राप्ती होत असते किंवा त्याला लाभ मिळत असतो. त्यालाच अर्थशास्त्रामध्ये प्राप्ती असे म्हटलेले आहेत. तर पाहूया आपण. विविध किमतींना बाजारात वस्तूंच्या विक्रीनंतर उद्योग संस्थेला मिळणारी रक्कम म्हणजे प्राप्ती होय. प्राप्तीची संकल्पना ही एकूण प्राप्ती, सरासरी प्राप्ती आणि सीमांत प्राप्ती यांच्याशी संबंधित आहे. तर यावरून आपल्या लक्षात येईल की विविध किमतींना जे काही प्रचलित किंमत असेल त्या किमतींना वस्तूंची विक्री केल्यानंतर उद्योग संस्थेला मिळणारी जी काही रक्कम असतील तिलाच प्राप्ती असे म्हटलेले आहे. कुठलाही विक्रेता असेल, उद्योग संस्था असेल, जेव्हा तो आपल्या जवळील वस्तूची विक्री करतो त्याला काही विशिष्ट रक्कम प्राप्त होते आणि त्या रकमेलाच प्राप्तीची संकल्पना असे म्हटलेले आहे. त्या विशिष्ट वस्तूच्या विक्रीनंतर जर त्या व्यक्तीला पैशाचा मोबदला मिळत नसेल तर त्याला आपण विक्री असे म्हणणार नाही किंवा त्यातून काही प्राप्त झाले असे म्हणणार नाही. जर त्याने ते वस्तू एखाद्या व्यक्तीला दान दिली असेल किंवा भेट म्हणून दिलेली असेल किंवा एखाद्या उद्योग संस्थेने समाजासाठी त्या वस्तूंची मदत केली असेल तर त्या मदतीतून किंवा देणीतून किंवा भेट दिलेल्या ज्या वस्तू असेल त्यातून त्याला कुठल्याही रकमेची प्राप्ती होणार नाही. म्हणजेच त्या वस्तूंचा समावेश प्राप्ती या संकल्पनेमध्ये होणार नाही. प्राप्ती म्हणजे समावेश होण्यासाठी त्याची विक्री केल्यानंतर काही विशिष्ट रक्कम त्या व्यक्तीला मिळायला हवी. जर विशिष्ट रक्कम त्या व्यक्तीला मिळाली नाही तर त्याचा समावेश प्राप्ती या संकल्पनेमध्ये होणार नाही. त्यानंतर प्राप्तीच्या जी संकल्पना आहे त्याच्या 3 भागामध्ये विभागणी केलेली आहेत. त्यामध्ये एकूण प्राप्ती, सरासरी प्राप्ती आणि सीमांत प्राप्ती असे 3 घटकामध्ये त्या एकूण प्राप्तीची विभागणी केलेली आहे. जसं आपण पाहिलं की एकूण खर्चामध्ये सुद्धा 3 संकल्पना होत्या. एकूण खर्च, सरासरी खर्च आणि सीमांत खर्च. त्याचप्रमाणे प्राप्तीच्या सुद्धा 3 संकल्पना आहेत. चला तर बघूया एकूण प्राप्ती म्हणजे काय. एकूण प्राप्तीमध्ये वस्तूच्या विक्रीनंतर उद्योग संस्थेला मिळणारी एकूण रक्कम म्हणजे एकूण प्राप्ती होय. हे उद्योग संस्थेचे एकूण उत्पन्न होय. पुढील सूत्राच्या साहाय्याने आपण हे मोजूया. तर इथे दिलं आहे एकूण प्राप्ती. त्यामध्ये वस्तूच्या विक्रीनंतर ज्या काही वस्तू असेल त्या वस्तूच्या विक्रीनंतर उद्योग संस्थेला मिळणारी एकूण रक्कम. कुठली रक्कम? तर एकूण रक्कम जी काही असेल, एखाद्या व्यक्तीजवळ जर 100 वस्तू असेल आणि त्या 100 वस्तूच्या विक्रीनंतर त्याला जी काही रक्कम प्राप्त होत असेल
ती झाली त्या व्यक्तीची एकूण रक्कम. त्याचप्रमाणे उद्योग संस्थेजवळ जर एखाद्या 1000 वस्तू तयार केलेल्या असतील आणि 1000 वस्तू त्यांनी बाजारामध्ये विकल्या असतील आणि त्या विकल्यानंतर त्याला जी काही एकूण प्राप्ती होते त्यालाच एकूण प्राप्ती असे म्हटलेले आहे. आणि हे जे असेल प्राप्ती ते उद्योग संस्थेचे एकूण उत्पन्न आहे. या वस्तू विकल्यानंतर जी काही एकूण प्राप्ती होते त्यालाच एकूण उत्पन्न असे सुद्धा म्हटले जाते. म्हणजे सर्वच्या सर्व वस्तू विकल्यानंतर जी काही एकूण प्राप्ती होत असेल किंवा एकूण जी उत्पन्न होत असेल त्याचा समावेश एकूण प्राप्ती या संकल्पनेमध्ये होतो. आता हे एकूण प्राप्ती कशी मोजायची त्यासाठी एक सूत्र दिलेलं आहे. त्या सूत्रांचा आपण अभ्यास करू. तर तुम्हाला सूत्र दिसत असेल, एकूण प्राप्ती बरोबर एकूण नगसंख्या गुणिला किंमत. या सूत्राच्या साहाय्याने आपल्याला एकूण प्राप्ती ही संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे अभ्यासता येईल. हे सूत्र आहे. हे सूत्र तुम्ही लक्षात असू द्या. एकूण प्राप्ती बरोबर एकूण नगसंख्या गुणिला किंमत. म्हणजेच ज्या काही वस्तू उत्पादित होत असेल त्या सर्व वस्तूंची किंमत आणि वस्तू यांचा जर गुणाकार केला तर आपल्याला त्या उद्योग संस्थेची किंवा त्या विशिष्ट विक्रेत्याची एकूण प्राप्ती मिळून येईल. उदाहरण पाहूया. समजा उद्योग संस्थेने 200 रुपयेप्रमाणे 15 टेबलांची विक्री केली तर एकूण प्राप्ती किती? तर यामध्ये इथे दिसत असेल की किती त्यांनी 200 वस्तूची जी काही आहे टेबल त्या टेबलांची निर्मिती केली. 200 रुपयेप्रमाणे 15 टेबलांची निर्मिती केलेली आहे. म्हणजे त्या उद्योग संस्थेने एका विशिष्ट कालावधीमध्ये 15 टेबल निर्माण केलेले आहे आणि ते 15 टेबल त्यांनी विकले सुद्धा. आणि त्यामुळे त्या प्रत्येक टेबलाची किंमत त्याने किती ठेवली तर 200 रुपये ठेवली. 200 रुपयेप्रमाणे त्याने 15 टेबल बाजारामध्ये विकले. तर त्याची एकूण प्राप्ती किती? तर आपण इथे सूत्र पाहिलं आहे की एकूण प्राप्ती बरोबर एकूण नगसंख्या गुणिला किंमत. इथे दिलेला आहे एकूण नगसंख्या किती आहे तर 15 टेबल त्यांनी निर्माण केलेले आहेत आणि किती रुपयेप्रमाणे तर 200 रुपयेप्रमाणे ते 15 टेबल निर्माण केलेले आहे. आणि यांचा जर गुणाकार केला तर आपल्याला एकूण प्राप्ती मिळून येईल. यांचा जर गुणाकार केला तर त्याचे उत्तर एवढं येते 3000. एकूण प्राप्ती बरोबर 3000. तर अशा प्रकारे एकूण प्राप्ती ही संकल्पना तुमच्या लक्षात आली असेल. अत्यंत सरळ आणि सोपी आहे. एकूण प्राप्ती म्हणजेच जे काही सूत्राच्या माध्यमातून पाहू आपण, एकूण प्राप्ती बरोबर एकूण नगसंख्या गुणिला किंमत. म्हणजे त्याने एका कालावधीमध्ये जेवढ्या वस्तू विकल्या असेल त्या वस्तूंपासून मिळणारी एकूण प्राप्ती म्हणजेच त्याची त्या संस्थेची किंवा त्या व्यक्तीची एकूण प्राप्ती होय. त्यानंतर दुसरी जी संकल्पना आहे ती आहे सरासरी प्राप्ती. तर सरासरी प्राप्तीमध्ये आपण पाहिलं मागच्या तासिकेमध्ये की एकूण वस्तूंची जी काही सरासरी असते ती विकल्यानंतर जी किंमत असेल त्याची सरासरी. आता पाहूया. प्रत्येक नगसंख्येच्या विक्रीनंतर मिळणारी रक्कम म्हणजेच सरासरी प्राप्ती होय. एकूण प्राप्तीला एकूण नगसंख्येने भागले असता सरासरी प्राप्ती मिळते. तर सरासरी प्राप्तीमध्ये पहा आपल्या लक्षात आलं असेल की प्रत्येक नगसंख्येच्या विक्रीनंतर जे काही नगसंख्या असेल त्या प्रत्येक नगसंख्येच्या विक्रीनंतर जी मिळणारी रक्कम आहे तिला सरासरी प्राप्ती असे म्हटले गेलेले आहे. प्रत्येक नगाच्या विक्रीनंतर जी रक्कम मिळत असेल त्याचा समावेश सरासरी विक्री प्राप्तीमध्ये होतो. तर सरासरी प्राप्ती कशी काढायची तर त्यासाठी सूत्र दिलेलं आहे. सरासरी प्राप्तीला एकूण नगसंख्येने भागले असता सरासरी प्राप्ती मिळते. जे काही उत्पन्न मिळत असेल त्या उद्योगाला किंवा व्यक्तीला त्या उत्पन्नाला जर एकूण नगसंख्येने जर भागलं तर आपल्याला त्या उद्योगाची किंवा व्यक्तीची एकूण सरासरी प्राप्ती मिळेल.
ते सूत्र दिलेलं आहे, बघूया. सरासरी प्राप्तीबरोबर इथे सूत्र दिलेलं आहे, सरासरी प्राप्तीबरोबर एकूण प्राप्ती बरोबर एकूण भागीला एकूण नगरसंख्या. या सूत्रावरून आपल्याला सरासरी प्राप्ती मिळते. इथे उदाहरण दिलेलं आहे. समजा 15 टेबल विकल्यानंतर एकूण प्राप्ती 3000 असेल तर सरासरी प्राप्ती किती? तर पहा, एकूण प्राप्तीबरोबर आपल्याला एकूण प्राप्तीनंतर आपल्याला त्यानंतर सरासरी प्राप्ती काढायची. तर त्या जे सूत्र आहे ते आहे ॲव्हरेज रेव्हेन्यू इज इक्वल टू टोटल रेव्हेन्यू भागीला टोटल क्वांटिटी. म्हणजेच सरासरी प्राप्तीबरोबर 3000 भागीला 15. हे जर आपण सोडवलं तर त्याचं उत्तर 200 रुपये एवढं येते. म्हणजे सरासरी प्राप्तीसाठी जे काही सूत्र आहे ती सरासरी प्राप्तीबरोबर एकूण प्राप्ती भागीला एकूण नगरसंख्या. या सूत्रावरून त्यालाच इंग्लिशमध्ये ॲव्हरेज रेव्हेन्यू इज इक्वल टू टोटल रेव्हेन्यू भागीला टोटल क्वांटिटी. या सूत्रावरून आपल्याला सरासरी प्राप्ती काढता येते. त्यानंतर आता आपण बघूया सीमांत प्राप्ती. सीमांत प्राप्तीमध्ये पहा, एका जादा नगरसंख्येच्या विक्रीनंतर एकूण प्राप्तीत झालेली निव्वळ वाढ म्हणजे सीमांत प्राप्ती होय. हे खालील सूत्राच्या सहाय्याने आपण अधिक चांगल्या प्रकारे काढूया. इथे म्हटलं आहे की जादा नगरसंख्येच्या विक्रीनंतर म्हणजे जर त्यांनी 10 वस्तू विकल्या असेल आणि 10व्या वस्तूनंतर त्यांनी जर 11वी वस्तू विकली तर त्या 11व्या वस्तूपासून जे काही त्याला उत्पन्न होत असेल किंवा प्राप्ती होत असेल तर त्या 11 वस्तूपासून मिळणारी प्राप्ती म्हणजे सीमांत प्राप्ती होय. तर इथे सूत्र दिलेलं आहे, सीमांत प्राप्तीबरोबर अधिक एक नगरसंख्येच्या विक्रीनंतरची प्राप्ती मायनस एकूण प्राप्ती. म्हणजेच समजा आपण 10 वस्तू विकल्या आणि 10व्या वस्तूनंतर त्यांनी 11वी वस्तू विकली तर त्या 10 वस्तूच्या किमतीमधून त्या 11वी वस्तूची किंमत जर वजा केली तर आपल्याला सीमांत प्राप्ती मिळून येईल. इथे उदाहरण दिलेलं आहे. समजा 20 टेबलाच्या विक्रीनंतर एकूण प्राप्ती 4000 असेल आणि 21व्या टेबलाच्या विक्रीनंतर एकूण प्राप्ती 4200 झाली तर सीमांत प्राप्ती किती? तर जर आपण हे उदाहरण सोडवलं तर इथे काय म्हणते, सीमांत प्राप्ती बरोबर अधिक एक नगरसंख्येच्या विक्रीनंतरची प्राप्ती वजा एकूण प्राप्ती, तेव्हा आपल्याला सीमांत प्राप्ती मिळून येईल. तर हे जर उदाहरण आपण सोडवलं तर 4200 वजा 4000 तर याचं उत्तर येते 200. म्हणजेच त्याला त्या 21व्या टेबलाच्या विक्रीनंतर म्हणजे शेवटचा जो एक टेबल विकला त्या टेबलाच्यापासून ज्याला ते उत्पन्न मिळत आहे किंवा प्राप्ती मिळत आहे तीच झाली त्या व्यक्तीची किंवा उद्योगाची सीमांत प्राप्ती. आणि इथे त्याचं उत्तर आलेलं आहे 200. अशा प्रकारे आपण सीमांत प्राप्ती काढू शकतो की शेवटच्या
नगसंख्येच्या विक्रीनंतर जी काही प्राप्ती मिळत असेल ती प्राप्ती वजा एकूण प्राप्ती, याला जर आपण वजा केलं तर आपल्याला सीमांत प्राप्ती मिळून येते. या सूत्रावरून आपल्याला सीमांत प्राप्ती मिळत आहे. सीमांत प्राप्ती बरोबर 200. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण प्राप्तीच्या संकल्पना अभ्यासलेल्या आहेत. त्याचप्रमाणे खर्चाच्या संकल्पनासुद्धा अभ्यासलेल्या आहेत. तर खर्चाच्या संकल्पनेमध्ये आपण एकूण खर्च, सरासरी खर्च आणि सीमांत खर्च हे 3 संकल्पना अभ्यासल्या. त्याचप्रमाणे प्राप्तीच्या जी संकल्पना आहेत त्या विशिष्ट उद्योगाला जी काही प्राप्ती मिळत असेल किंवा उत्पन्न असेल त्या उत्पन्नाची मोजणी 3 प्रकारे करण्यात येते. एक एकूण प्राप्ती, सरासरी प्राप्ती आणि सीमांत प्राप्ती. यावर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात येईल की प्राप्तीच्या संकल्पना स्पष्ट करा. त्यासाठी तुम्हाला प्राप्तीच्या संकल्पनेमध्ये 2 भाग करायचे आहेत. एक खर्चाची संकल्पना आणि दुसरी प्राप्तीची संकल्पना. त्यामध्ये खर्चाच्या संकल्पनेमध्ये एकूण खर्च, सरासरी खर्च आणि सीमांत खर्च ह्या 3 प्रकारे आपण खर्चाची संकल्पना अभ्यासलेली आहे. आणि प्राप्तीची संकल्पनामध्ये सुद्धा एकूण प्राप्ती, सरासरी प्राप्ती आणि सीमांत प्राप्ती ह्या 3 प्रकारे आपण प्राप्तीच्या संकल्पना अभ्यासलेल्या आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला या 3ही संकल्पना परीक्षेमध्ये लिहावायच्या आहे. किंवा फक्त तुम्हाला टिपाल यामध्ये येऊ शकते प्राप्तीची संकल्पना स्पष्ट करा किंवा खर्चाची संकल्पना स्पष्ट करा. तर त्यासाठी तुम्हाला हे 3ही घटक व्यवस्थित प्रकारे अभ्यास करावायचे आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथेच थांबूया. उर्वरित घटक पुढील तासिकेमध्ये अभ्यासू. धन्यवाद.